तुम्हाला माहिती आहे आपण अटकून का असतो नेहमी? खरं तर या पानाने म्हटलं असतं मला तुझ्यासारखं फुलायचं आहे आणि या फुलाने म्हटलं असतं मला तुझ्यासारखा छान हिरवा रंग हवा आहे. खरंच जर हे दोघं पण आपल्या आपल्या स्वतःच्या क्वालिटीला यांनी एक्सेप्ट केलं नसतं तर हे दोघंही ग्रो झाले नसते. तसंच आपल्या लाईफमध्ये आपण कुठलीच गोष्ट एक्सेप्ट करत नाही किंवा समजून घेत नाही, तिथेच अटकून राहतो. त्यामुळे आपण स्वतःला चेंजही करू शकत नाही, काही नवीन शिकूही शकत नाही आणि ग्रोही होऊ शकत नाही. ठीक आहे, जर आपल्याला एखादी गोष्ट चेंज करता आली नाही तर आपण ती गोष्ट ॲटलिस्ट शिकायला हवी. शिकून आपल्याला असं वाटतं की मी ही गोष्ट मला येत नाही तर मला कोणी हसतील. ठीक आहे, हसू द्या, त्या गोष्टीला इग्नोर करा. कारण प्रत्येक वेळी जर कोणी आपल्याला हसत आहे तर याचा अर्थ असा नाही की आपण कमजोर आहे किंवा आपल्यासोबत ती गोष्ट होऊ शकणार नाही. ती आपली ग्रोईंग स्टेज असतं. त्यात आपल्याला लोक जेव्हापर्यंत हसणार नाही, बोलणार नाही, तेव्हापर्यंत आपली लाईफ चेंज करू शकत नाही. आपण काही गोष्टी लाईफमध्ये इग्नोर केलेल्या फार बऱ्या असतात. खरंच लाईफमध्ये आपल्याला ग्रो व्हायचं आहे, इम्प्रूव्ह व्हायचं आहे तर एक्सेप्ट करा. एक्सेप्टन्स हाच खरा ग्रोथचा स्टार्टिंग पॉईंट असतो. थँक्यू सो मच. बाय.